हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, तर मुंबई ठाण्यात अतिमुसळधार आणि विदर्भातही पावसाचा जोर वाढणार। मुसळधार पावसामुळे जळगावातल्या पारोळा तालुक्यातील दुफळी नदीला पूर, नदीकाठावर असलेलं मंदिरही गेलं पाण्याखाली। मोहोळ तालुक्यातील हराळवाडीमध्ये 20 दिवसांपासून पाणी नाही। ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती, 2 दिवसात पाणी उपलब्ध न झाल्यास आंदोलनाचा इशारा। सिंधुदुर्गात पावसाचा जोर, मुसळधार पावसामुळे मालवण, धामापूर आणि कुडाळ मार्गावर संरक्षक भिंत कोसळली, रस्त्याला भेग पडल्यानं अपघात होण्याची भीती। मुंबईमध्ये पुन्हा वाढतोय गोवरचा धोका, शहरात 7 रुग्णांची नोंद, पालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्टवर। तब्बल 6 महिन्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, घाऊक बाजारात कांद्याच्या दरात किंचित वाढ। नवी मुंबई मेट्रोची प्रतीक्षा संपणार, याच महिन्यात धावणार मेट्रो। मेट्रोच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांकडे सिडकोनं मागितली वेळ। दिल्लीत आज राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीची शरद पवारांनी बोलावली बैठक, संघटनेतल्या बदलांच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची आज बैठक, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर होणार बैठकीत मंथन। कोल्हापुरात समरजित सिंह घाटगेंचं शक्ती प्रदर्शन, मुश्रीफांना मंत्रिपद मिळाल्यानं नाराज झालेले घाटगे पुढील भूमिका स्पष्ट करणार। बुलढाण्यातल्या मलकापूर अर्बन बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांचे पैसे परत करण्यासाठी पुरेसं भांडवल नसल्यानं परवाना रद्द, ठेवीदारांमध्ये एकच खळबळ। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमधील अनेक तरुण व्यसनाच्या आहारी, व्हाईटनर, बॉन्ड आणि फेविक्विक यांची नशा करत असल्याचा धक्कादायक प्रकार, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थीही नशेच्या गर्दीत। जळगावातल्या अजिंठा चौफुली इथे कारला भीषण आग, आगीमध्ये कार जळून खाक, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। कोकण रेल्वे मार्गावर आणखी 52 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्यात येणार, मध्य रेल्वेचा निर्णय, दिवा, चिपळूण आणि मुंबई मंगळूर मार्गावर विशेष रेल्वे गाड्या धावणार। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान दौऱ्यावर, 50,000 कोटींच्या 50 योजनांचा करणार शुभारंभ।